मंत्री उद्योग एकत्र आता यांचं उद्या उत्तर उद्या नाही नाही. कृषीचं ते सगळेच थांबणार आहेत. थांबणार आहेत सगळेच थांबणार आहेत. हो एक एक बोलताय. पण नंतर बोला ना. नाही नाही थांबवलं. उत्तर देतात ना. उत्तर पूर्ण होऊ द्या. हे 260 ची चर्चा ही प्रामुख्याने कृषी विभागासाठी होती. कृषी विभागामध्ये शेतकरी काम करत असताना त्या ठिकाणी वन्य प्राण्यांच्या मुळे शेतीचं नुकसान होतं आणि त्याच्यानंतर मग एकाएकी तो विषय बिबट्यांचे हल्ले अशा प्रकारचा तो वाहत गेला आणि त्या ठिकाणी प्रस्तावात आहे मंत्री महोदय. प्रस्तावात आहे. परंतु लक्षात तो आल्यानंतर माझं असं म्हणणं लक्षात आलं का की एकाच मंत्र्याने त्याची सगळ्यांची उत्तरं पण देऊ शकले असते. ऐकलं का. आता ते काय बोलले की म्हणजे मदत नको पण भाषण थांबवा. नाही तसं नाही. ते उत्तर होते. ठीक आहे. म्हणजे बाबाशा सभापती महोदय या ठिकाणी पूर्ण तयारीनिशी आम्ही बरोबर उपस्थित केलेल्या मुद्द्यांचं उत्तर देण्यासाठी उभे आहोत. असं का आता तुम्ही ठरवा. सभापती महोदय. सभागृहात चित्र चांगलं आहे. 7 सदस्य 7 मंत्री आहेत. नियम 260च्या अन्वये सभागृहामध्ये चर्चा झाली. त्याच्यामध्ये सन्माननीय सदस्य प्रवीणजी दरेकर, प्रसादजी लाड, चित्र चांगलं आहे. दादारावजी केचे, मनीषाताई कायंदे, चित्राताई वाघ, अमोलजी मिटकरी, संजयजी खोडके, शशिकांतजी शिंदे, सचिनजी आहिर आणि सुरेशजी अडवाले यांनी आपले उद्योग विभागावरचे दावोसच्या संदर्भातले विचार या ठिकाणी मांडले. मंत्री महोदय. तुमचं नाव नसेल तर आपण घेऊ ना. मंत्री महोदय नावात सुधारणा. सुधाकर आडबाले. अडबाले. हो. हा. सभापती महोदय, जसं आता गणेश नाईक शांतराव. साहेबांनी सांगितले की चर्चा कुठं होती, कुठपर्यंत जाऊन पोहोचली, त्याच्यामध्ये डावोस पण आला. उद्योग विभागाचा दावोसचा दौरा हा सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर जर चर्चेला गेला नाही तर अनेकांना आता अंगवळणी पडलेलं आहे की आपली ब्रेकिंग होत नाही, आपला TRP वाढत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यावर चर्चा ही जोरदार होते. आणि या चर्चेमध्ये डावोसमध्ये किती MOU झाले, किती त्याची अंमलबजावणी झाली, 2022ला नक्की काय झालं, 2023ला काय झालं, 2024ला काय झालं, 25ला काय झालं, या सगळ्यावर चर्चा आपण करू शकतो. सगळे कागद घेऊन मी सभागृहामध्ये आलेलो आहे. आणि आपल्याला माहीत असेल की याच बाबतीमध्ये म्हणजे आता तर 3.5 वर्ष 4 वर्ष पूर्ण झाली तरी वेदांता फॉस्कॉन गेला, सेफ्रॉन गेला, बर्ड ड्रग पार्क गेला, याच्यावरच चर्चा होते. याच्या पलीकडे चर्चा जातच नाही. आणि म्हणून सरकार म्हणून आम्ही देखील निर्णय घ्यायचा ठरवला की मागच्या वेळी आम्ही श्वेतपत्रिका काढली होती, व्हाईट पेपर काढला होता. यावेळी आम्ही आता भगवी पत्रिका काढणार आहोत. म्हणजे दावोसमध्ये मागच्या वर्षी नाही, त्याला तुम्ही भगवा उद्योग म्हणा, पांढरा उद्योग म्हणा, पण भगवी पत्रिका आम्ही काढणार आहोत. आणि मागच्या वर्षी नक्की जे आम्ही MOU केले त्याचं नक्की काय झालं, त्याची अंमलबजावणी किती झाली, त्या अंमलबजावणीला काय प्रतिसाद मिळाला, किती उद्योजक आमच्याकडे राहिले, किती उद्योजक परत गेले, या सगळ्याची माहिती त्या भगव्या पत्रिकेमध्ये आपल्याकडे असणार आहे. पहिला मुद्दा साहेब सभापती महोदय असा मांडण्यात आला की दावोसवरनं आलेले सगळे जे MOU आहेत हे होतच नाहीत. म्हणून आम्ही फक्त आमच्या सरकारमध्ये असताना दावोसला काय झालं ह्याची चर्चा आम्ही करणार नाही, त्याचं उत्तर मी देणार नाही. तर 2022ला देखील दावोसचा दौरा झाला होता. आणि दावोसचा झालेला जो दौरा आहे त्याच्यामध्ये जे MOU केले गेले ते देखील इम्प्लिमेंट करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न सचिन भाऊ आम्ही केला. ते कोण गेले होते, कशासाठी गेले होते याची चर्चा न करता, त्याची पत्रकार परिषद न घेता, शासनानं जे 80,000 कोटीचे MOU केले होते त्याची देखील अंमलबजावणी सरकारनं केली पाहिजे. म्हणून 2022च्या MOUची 98% अंमलबजावणी ही आमच्या सरकारनं केली. त्याच्यामुळे आम्ही कुठं असं म्हटलं नाही की MIDCचे मंत्री असताना बाकीचे मंत्री का गेले, बाकीचे OSD का गेले. शेवटी ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी गेले होते. आणि भल्यासाठी जात असताना जर 80,000 कोटीचे त्यांनी MOU केले असतील
तर त्याची अंमलबजावणी करणं सरकार बदलल्यानंतर आमची जबाबदारी आहे आणि म्हणून त्याची 98% अंमलबजावणी आम्ही केली. 2023ला माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दावोसला गेलो. 1,37,000 कोटीचे आम्ही MOU केले. त्याची 80% आम्ही अंमलबजावणी केलेली आहे. 2024ला पुन्हा एकदा त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही दावोसला गेलो. 3,16,739 कोटीचे MOU आम्ही केले. त्याची 70% आपण अंमलबजावणी केलेली आहे. आणि मागच्या वर्षी जे 12,23,081 कोटीचे आम्ही MOU केले त्याच्यातले 88%ची अंमलबजावणी आम्ही केलेली आहे. आणि थोडं करेक्शन करतो की सन्मान्य सचिन भाऊंच्या भाषणामध्ये ओघामध्ये असं आलं की आम्ही MIDCचे 37 लाख कोटीचे MOU केले. तर आम्ही MIDCचे 37 लाख कोटीचे MOU नाही केले, तर त्याच्यामध्ये उद्योग विभागाचे 15,15 कोटीचे MOU आम्ही केले. MMRDAचे 15,10,000 कोटीचे आम्ही MOU केले आणि MSRDCचे 1 लाख कोटीचे आम्ही MOU केले. असे 31 लाख कोटीचे MOU यावर्षी आम्ही केलेले आहेत. आणि सचिन भाऊ, आपण तर राज्याचे उद्योग राज्यमंत्री होता, त्याच्यामुळे MOU झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी करायची असते आणि इंडस्ट्री ही मॅन्युफॅक्चरिंगला किती वर्षानंतर जाते हे माझ्यापेक्षा तुम्ही सिनियर असल्यामुळे तुम्हाला योग्य ते माहिती आहे. परंतु आता ते आमच्या समोर असल्यामुळं आमच्यावर टीका केली पाहिजे हे असल्यामुळे तुम्ही हे बोलला. पण एक इंडस्ट्री सुरू व्हायला किमान 3 ते 8 वर्ष लागतात हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मी आवर्जून सांगेन की ज्याचा उल्लेख आपण म्हणतो की महाराष्ट्रातले उद्योजक दावोसला गेले आणि त्यांनी MOU केलं. एक साधं उदाहरण सांगतो. सर्वसामान्य उद्योजकाचं ज्याचं नाव भरत गीते आहे. भरत गीते हा मराठी उद्योजक जर्मनीमध्ये गेला होता. येस, बरोबर आहे, मराठवाड्यातला कामगार म्हणून, सुपरवायझर म्हणून जर्मनीला गेला होता. मराठी माणसाच्या मागं महाराष्ट्र शासन उभं राहिलं सभागृहाची वेळ वाढवण्यात येईल. आणि ज्यावेळी भरत गीते परत भारतात आले ते जर्मनीचे पार्टनर घेऊन भारतात आले आणि जवळजवळ 15 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 2025च्या MOUची अंमलबजावणी झाली आणि 1 वर्षामध्ये भरत गीतेंचा 1,000 कोटीचा प्रकल्प हा सुपामध्ये उभा राहिला. उद्घाटन देखील त्याचं झालं. त्याच्यामुळे असे अनेक प्रकल्प आहेत. मी फक्त मराठी माणसाचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की जो आरोप केला जातो की दावोसला ही माणसं का जातात, तर दावोसला एवढ्यासाठीच जातात की तिथनं जी फॉरेन इन्व्हेस्टमेंट यायची असते किंवा आणायची असते त्याला कोणतरी एक मध्यस्थी लागतो, उद्योजक लागतो. तो आपल्या जर महाराष्ट्रातला असेल किंवा आपल्या देशातला असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं विश्वासार्थ राखून FDI आपल्याकडे येऊ शकतो. या भूमिकेतनं काही जे आपले MOU दावोसला महाराष्ट्रातले झाले ते देखील आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. मी मगाशी जो उल्लेख केला वेदांता फॉस्कॉन प्रकल्प गेला, त्याच्यानंतर बल्ड्रग पार्क गेला, त्याच्यानंतर सेफ्रॉन गेला. साहेब, मागच्या श्वेतपत्रिकेमध्ये सभापती महोदय स्पष्ट असं लिहिलं आहे. एका प्रकल्पाच्या बाबतीत फक्त सांगतो, मला टीका कोणावरही करायची नाही. श्वेतपत्रिकेमधलं 4थं पान जर आपण बघितलं तर त्याच्यातनं स्पष्ट होतं की उद्योग का गेले. त्या पानावर असं लिहिलेलं आहे 7/4/2021 रोजी कॅबिनेट सब कमिटी झाली आणि 7/4/2021 नंतर थेट जून 2022ला ही कॅबिनेट सब कमिटी झाली. म्हणजे जवळजवळ 1 वर्ष कॅबिनेट सब कमिटी झाली नाही. मग आता ही कॅबिनेट सब कमिटी कशासाठी असते? जो उद्योजक परदेशामधनं आपल्याकडे येत असतो किंवा महाराष्ट्रामध्ये उद्योग सुरू करण्याची इच्छा व्यक्त करत असतो त्यांना आम्ही इन्सेंटिव्ह किती देणार आहोत, त्यांना आम्ही GST मधली सवलत किती देणार आहोत, त्यांना आम्ही कशा पद्धतीनं सवलती देणार आहोत हे फायनलाइज करणारी समिती ही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असते. ती कॅबिनेट सब कमिटी असते आणि ती कॅबिनेट सब कमिटी सचिन भाऊ 14 महिने होऊ शकली नाही म्हणून वेदांता फॉस्कॉन गेला. बल्क ड्रग पार्क गेला नाही. बल्क ड्रग पार्कला 1,000 कोटी रुपयाचं जे अनुदान मिळणार होतं केंद्र शासनाचं ते मिळालं नाही आणि ते मिळालं नाही म्हणून सरकार तो प्रकल्प करणार नाही अशी भूमिका नाही. आज मी आनंदाची गोष्ट सांगतो की बल्क ड्रग पार्क हा रायगडमध्ये होतोय. त्याची निविदा देखील झाली. 1,000 हेक्टर जमीन आम्ही बल्क ड्रग पार्कला दिलेली आहे. हैदराबादच्या कंपनीला हे काम मिळालेलं आहे. पुढच्या 1.5 वर्षामध्ये हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही रायगडमध्ये सुरू करतोय. टाटा एअरबसच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलं कुठेही आमच्याकडे ॲप्लिकेशन नाही, दिल्लीवरनं ॲप्लिकेशन आलेलं नाही, कंपनीनं आमच्याकडे ॲप्लिकेशन केलेलं नाही.
आमच्याकडे कुठे जमीन देखील मागितलेली नाही. मग हे प्रकल्प आमचं सरकार आल्यानंतर गेलं म्हणून जे सांगितलं जातं ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही, म्हणून आपण हा व्हाईट पेपर काढला, श्वेतपत्रिका काढली. आता मुद्दा राहिला की मागच्या वर्षीचं काय झालं. तर मागच्या वर्षीचं काय झालं हे देखील सभागृहाला कळलं पाहिजे आणि त्याच्यावर देखील आर्ग्युमेंट सभागृहामध्ये झालं पाहिजे, म्हणून आपण ती भगवी पत्रिका जी काढतोय ती आपण सभागृहामध्येच काढणार आहोत आणि त्याच्यावर मग आर्ग्युमेंट करावं ना की जी प्रकल्पग्रस्तांची काही भूमिका असेल, प्रकल्प आल्यानंतर उद्योजकांची भूमिका असेल, ही जी काय आम्ही भगवी पत्रिका काढणार आहे त्याच्यानंतर सचिन भाऊ याच्यावर आपण चांगल्या पद्धतीनं बोलू शकतो आणि प्रकल्प बाधित असतील त्यांचा उल्लेख तांबे साहेबांनी या ठिकाणी केला त्यांना देखील आपण न्याय देऊ शकतो. आणि म्हणून फक्त उद्योग विभागाला टार्गेट करून बोलणं याच्यापेक्षा उद्योग विभागाला जर आपण सहकार्य करण्याची भूमिका विरोधी पक्षाच्या लोकांनी घेतली तर आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात आणि हे प्रकल्प जास्त आले पाहिजेत, म्हणून अजून एक पाऊल महाराष्ट्र शासनानं टाकलं आणि 12 नवीन पॉलिसीज करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल पॉलिसी पेंडिंग होती ती देखील आपण केली, त्याच्यानंतर GCC पॉलिसी आपण केली, त्याच्यानंतर अग्निशमन, व्हिज्युअल आणि कॉमिक्स रियालिटी पॉलिसी आपण केली, रत्न आणि आभूषणं ज्याला आपण जेम्स अँड ज्वेलरी आपण पॉलिसी केली, बांबू पॉलिसी आपण केली. या ज्या पॉलिसीज आहेत त्याच्यामुळे देखील विविध क्षेत्रातले उद्योजक महाराष्ट्रामध्ये यावे आणि बेरोजगारी दूर व्हावी यासाठी देखील महाराष्ट्र शासनानं ठोस पावलं उचललेली आहेत. अजून एक फक्त सचिन भाऊ तुम्हाला मी आकडेवारी सांगणार आहे म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. आपल्या विभागामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना चालते. ही जर आपण बघितली आणि ह्याचा जर आपण आढावा घेतला तर 3.5 वर्षापूर्वी 2 वर्षाचे मिळून 10,000 फक्त उद्योजक आपण बनवू शकलो होतो, परंतु या 3.5 वर्षामध्ये आपण 80,000 उद्योजक बनवू शकलो. ही या सरकारची अचिव्हमेंट आहे. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे मी सभागृहामध्ये सांगतोय आणि सभागृहामध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही खरी असते, आपण पडताळून देखील बघू शकता. त्याच्यामुळे उद्योग विभागाचं MOU जे काय झाले त्याचं काय झालं, उद्योग कुठं गेले काय गेले, कुठेही उद्योग महाराष्ट्रातला गेलेला नाही. सगळे महाराष्ट्रातले उद्योग हे महाराष्ट्रातच आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांच्या पुढाकारानं वेव्ज नावाचा एक जो कार्यक्रम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये झाला त्याच्यामुळे अजून एक संधी फिल्म इंडस्ट्रीला देखील सचिन भाऊ या संपूर्ण परिसरामध्ये उपलब्ध झाली. आजपर्यंत स्टुडिओ करत असताना आपण इन्सेंटिव्ह देत नव्हतो, पण वेव्जच्या या सगळ्या कार्यक्रमानंतर आपण मराठी चित्रपटासकट बॉलिवूड असेल किंवा अन्य भाषातले चित्रपट जर आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार करायचे असतील आणि त्याचे स्टुडिओ टाकायचे असतील तर त्यांना देखील इन्सेंटिव्ह देण्याची स्कीम ही देशातली पहिली जर कुठे सुरू केली असेल तर ती आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि त्याला देखील प्रचंड पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय. दरेकर साहेबांनी सांगितले की प्लॉट जे वापरात नाहीत ते किती काढून घेतले. आता कोकणापासून विदर्भापर्यंत सगळी आकडेवारी माझ्याकडे, पण त्या आकडेवारीमध्ये मी जात नाही. पण पहिलं इंडिया बुलसारख्या कंपनीचा प्लॉट काढून घेण्याचं धाडस देखील हे महायुतीच्या सरकारनं दाखवलं. सुप्रीम कोर्टामध्ये काही आर्ग्युमेंट चालू आहेत त्याच्यामुळे कदाचित हे प्रलंबित असेल. माझ्या जिल्ह्यातलं जर सांगायचं झालं तर अनिल परब साहेब देखील रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. भाऊ तुम्ही देखील रत्नागिरी जिल्ह्याच्या संपर्कामध्ये होता. एक जमीन 750 एकर जमीन ही वेदांता म्हणजेच अनिल अग्रवाल या कंपनीकडे जवळजवळ 24 वर्ष होती. ही देखील सुप्रीम कोर्टाकडे जाऊन आम्ही ताब्यात घेतली. तिथे आता VIT सेमीकंडक्टरचा 30,000 कोटीचा प्रकल्प येतोय. त्याच्यामुळे ज्या जमिनी उद्योजकांनी वापरल्या नाहीत त्या देखील काढून घेण्याचा निर्णय सरकारच्या वतीनं आम्ही घेतला आहे. विमानतळाच्या बाबतीमधला देखील एक प्रश्न आहे. जी 5 विमानतळं एका कंपनीला दिली गेली होती 15 वर्षापूर्वी ती देखील MIDCनं काढून घेतली. ती पुन्हा एकदा महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे आम्ही दिलेली आहेत. त्याच्यामुळे जे जे काही नियमानुसार करावं लागेल ते उद्योग विभागानं नक्की केलं आहे. त्याच्यामुळे मला फक्त सचिन भाऊ आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे की उद्योजकांमध्ये एक संभ्रम निर्माण होणार नाही. ही जबाबदारी जशी सत्ताधाऱ्यांची आहे तशी विरोधी पक्षातल्या सगळ्या लोकांची देखील आहे. तो ठराव घालतो ना, थांबा ना, अजून माझं भाषण संपायचं आहे. फक्त आमच्याबरोबर आल्यानंतर काय अडचण होणार नाही याची फक्त दक्षता घ्या. सचिन भाऊंचं सभागृह सुरू झाल्यापासून डावोसला याचा प्लॅन आहे. तर मी सभापती महोदयांना विनंती करतो की पुढच्या वेळी डावोसला जात असताना विरोधी पक्षातल्या आमदारांची तुम्ही आमच्याकडे यादी द्या, आम्ही डावोसला घेऊन जाऊ. डावोसला गेल्यानंतर आपल्या देखील लक्षात येईल, ज्याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये केला. दावोसला मुख्यमंत्री महोदय जातात किंवा उद्योगमंत्री जातो ह्याच्यापेक्षा यावर्षी महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष
ट्रम्प स्वतः 2 दिवस दावोसमध्ये होते. मग ते दावोसमध्ये कशाला आले होते? तर जगाच्या पातळीवर 2000-3000 CEO जे येतात कंपन्यांचे, त्यांच्याशी जर इंटरॅक्शन झालं तर ती FDIची इन्व्हेस्टमेंट आपल्या देशामध्ये घेऊन आपण जाऊ शकतो. आपल्या देशाला आर्थिक जास्त सक्षम आपण बनवू शकतो. हीच प्रत्येकाची भूमिका असते. आणि म्हणून मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की बाकीच्या देशांच्या पॅव्हिलियनपेक्षा महाराष्ट्र राज्याचं पॅव्हिलियन हे अतिशय कायमस्वरूपी हे गजबजलेलं राहिलेलं आहे. आणि अनेक मोठमोठे इंडस्ट्रीज या दावोसला आपल्या पॅव्हिलियनमध्ये येऊन अनेक MOU करून गेलेले आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्राची औद्योगिक ग्रोथ व्हावी, औद्योगिक क्षेत्र विकसित व्हावं, यासाठी दावोसच्या दौऱ्याचा महाराष्ट्र शासनाच्या आमच्या उद्योग विभागानं कायमस्वरूपी उपयोग केलेला आहे. अजून एक देशातलं चांगलं उदाहरण म्हणजे आजपर्यंत स्किल डेव्हलपमेंटकडेच कौशल्य विकासाची केंद्र सुरू होती. पण इंडस्ट्रीला जर कौशल्य विकसित झालेला एखादा जर तरुण किंवा तरुणी पाहिजे असेल तर ती देखील कौशल्य विकास केंद्र आम्ही उद्योग विभागानं सुरू केली. रतन टाटांच्या नावानं 5 त्यांच्या CSRमधनं महाराष्ट्रामध्ये 5 कौशल्य विकास केंद्र आम्ही सुरू केलीत. त्याच्यामुळं कौशल्य विकासानं विकसित असलेले विद्यार्थी देखील उद्योग विभागानं तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्याच्यासाठी टाटाबरोबर आम्ही 900 कोटी रुपये खर्च करतोय आणि उद्योग विभागाकडनं आम्ही 350 कोटी रुपये खर्च करतोय. हे सगळं करत असताना जसं उद्योगधंदे वाढीला लागले पाहिजे तशी बेरोजगारी देखील दूर झाली पाहिजे, हा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून उद्योग विभाग काम करतोय. त्याच्यामुळे ज्यांनी आमच्याकडे उद्योग विभागामार्फत ज्या ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्याचा नक्की सकारात्मक विचार उद्योग विभागाकडनं केला जाईल. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या उद्योग विभागानं गेल्या कित्येक वर्षाच्या पटीनं जास्त चांगल्या यावेळी केलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्याचाच उहापोह मी करत नाही, फक्त मी दावोसचा उल्लेख केला. आणि म्हणून मला फक्त सगळ्या सभागृहाला विनंती करायची आहे की ज्यावेळी आपण उद्योगावर बोलतो, इंडस्ट्रीवर बोलतो, त्यावेळी त्या इंडस्ट्रीचे जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांच्या मनामध्ये कुठं आपल्या राज्याबद्दल संभ्रम होणार नाही अशा पद्धतीच्या टीका आणि पत्रकार परिषद कोणी करू नये, एवढीच राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो. 260च्या निमित्तानं अजून जे काही प्रश्न प्रलंबित माझ्याकडे असतील त्याचे लेखी उत्तरं देखील मी सभागृहातल्या सदस्यांना देईन. आणि अजून जर काही लेखी सूचना माझ्याकडे आल्या तर त्याची देखील अंमलबजावणी उद्योग विभागाकडनं केली जाईल, हा शब्द या सभागृहाच्या निमित्तानं देऊन मी आश्वस्त करतो. शिवेंद्रराजे भोसले. सभापती महोदय, माननीय सभापती महोदय, विधान परिषद सदस्य यांचा महाराष्ट्र विधान परिषद नियम 260 अन्वये प्रस्ताव यामध्ये